नंबर 3 चा सिद्धांत आम्ही पाहणार आहोत, डेव्हिड मॅक्लेलँड यांचा कार्यसिद्धी प्रेरणा सिद्धांत. तर कार्यसिद्धी प्रेरणा सिद्धांत हा प्रामुख्याने कशाशी या ठिकाणी संबंधित आहे, तर कार्याशी संबंधित आहे. वेगवेगळी जी या ठिकाणी कार्य केली जातात, या कार्यावरून या ठिकाणी कार्यसिद्धी ही स्पष्ट होत असते, असं ते यांनी म्हटलेलं आहे, मॅक्लेलँड यांनी. इथं बघा पीपीटी दिसायला लागलेलं आहे का ओंकार? डेव्हिड मॅक्लेलँड यांचा कार्यसिद्धी, हा दिसते ना, दिसते का? हा बघा, एक या ठिकाणी मी 2-3 वाक्य इथं समोर तुमच्या ठेवलेली आहे. सन 1930च्या सुमारास हेनरी मुरे यांनी एक मानसशास्त्रीय चाचणी हाती घेतली होती. यामध्ये काही व्यक्तींची चित्रे व छायाचित्रे प्रयोगासाठी निवडलेल्या व्यक्तींना दिली होती. ही चित्रे किंवा छायाचित्रे मुद्दामच पुसट किंवा अस्पष्ट स्वरूपात दिली होती. त्याचा हेतू हा होता की व्यक्तीने स्वतः त्याचा अर्थ लावावा व त्यावरून छोटी गोष्ट लिहावी किंवा चित्रातील घटनेचे वर्णन करावे. तर 1930च्या दरम्यान उद्योजकता कशी निर्माण होते किंवा उद्योजकतेला कोणती कारण या ठिकाणी कारणीभूत होतात, घटना कारणीभूत ठरतात, याचा अभ्यास मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून करण्यासाठी डेव्हिड मॅक्लेलँड यांनी एक मानसशास्त्रीय चाचणी घेतली. काय केलं या चाचणीमध्ये, तर काही लोक या ठिकाणी नमुन्यासाठी निवडली आणि त्यांच्याकडे चित्रे दिली आणि ही चित्रे जी आहेत, छायाचित्रे आहेत, ही अस्पष्ट होती किंवा पुसट होती, ती स्पष्टपणे दिसत नव्हती. ते तशा पद्धतीनेच या ठिकाणी प्रिंट केलेली होती. कारण का, तर त्यांनी त्यामधून त्यांचे स्वतःचे विचार मांडावे, त्यांना काय वाटतंय हे त्यांचं विश्लेषण त्यांनी त्यामध्ये द्यावं. तर हे जर आपणाला लक्षात आलं की त्या चित्रावरून प्रत्येक व्यक्तीचं या ठिकाणी वेगवेगळं मत असू शकतं. या वेगवेगळ्या मतामधून ज्या व्यक्तीनं सकारात्मक विचार केलेला आहे ना, ती व्यक्ती उद्योजक बनण्याच्या या ठिकाणी शक्यता अधिक असते. तर पुढे म्हणलेलं आहे बघा, तपशिलावरून मानसशास्त्राने संबंधित व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाविषयी निष्कर्ष काढले. या चाचणीला त्यांनी थीमॅटिक ॲप्रिसिएशन टेस्ट किंवा TAT असे नाव देण्यात आले. मनुष्याची मूलभूत प्रवृत्ती कोणती आहे, मनुष्य प्रामुख्याने कोणत्या गोष्टीचा विचार करतो व त्याचे व्यक्तिमत्व कशा प्रकारचे आहे याचे प्रतिबिंब त्यांनी लिहिलेल्या मजकुरावरून लक्षात येऊ शकते. तर ही टेस्ट कशासाठी घेतली बघा त्यांनी. ही टेस्ट घेण्या पाठीमागचे त्यांचे उद्देश काय आहे. एक म्हणजे त्याच्या प्रवृत्तीचा शोध घेणे, याचबरोबर त्याला तो सातत्यानं कोणत्या गोष्टीचा विचार करतोय हे या ठिकाणी आपल्याला स्पष्ट होऊ शकतं आणि त्याचं व्यक्तिमत्व कशा प्रकारचं आहे हे या ठिकाणी आपल्याला सांगता येतं किंवा त्यावरून या ठिकाणी ते आपण मांडू शकतो. आता त्यानंतर काय झालं बघा, या विषयावरील लेखनात मॅक्लेलँड यांनी एक या ठिकाणी उदाहरण दिलेलं होतं की एक चित्र घेतलेलं आहे त्यांनी आणि या चित्रामध्ये त्यांनी काय केलं, एक मुलगा एका बाकाजवळ बसला असून त्याच्या समोर एक उघडलेलं पुस्तक आहे. बघा, एक मुलगा बेंचवर बसलेला आहे आणि त्याच्या समोर या ठिकाणी पुस्तक आहे. तर यामधून त्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा अभ्यास केला, ही या ठिकाणी परिस्थिती निर्माण केली आणि प्रत्येकाला त्याचे या ठिकाणी जे मत आहे ते मत त्यांनी या ठिकाणी सांगितलं. तर काही लोकांनी सांगितलं तो मुलगा वाचन करतो आहे. त्यानंतर काही लोकांचं असं मत होतं की तो मुलगा स्वप्नरंजन करतो आहे. स्वप्नरंजन म्हणजे मनातल्या मनात स्वप्न बघतो आहे, त्याच्याकडे या ठिकाणी विशेष त्या पुस्तकाकडे त्यांचं लक्ष नाही त्याचं, असं या ठिकाणी काही विद्यार्थ्यांनी मांडलं. परंतु काही ठराविक विद्यार्थ्यांनी असं मांडलं बघा की त्या चित्रातील मुलाला परीक्षा द्यायची आहे, त्यासाठी आवश्यक असलेला अभ्यास 2/3 त्यानं पूर्ण केलेला आहे. तो कष्टाळू आहे पण तो अजून पूर्ण समाधानी नाही, त्याला सर्व उत्तरे आठवत नाहीत म्हणून तो आणखी अभ्यास करणार आहे, असं ज्यांनी मत मांडलं ना ते या ठिकाणी उद्योजक बनण्याच्या पात्रतेचे. बघा काय झालं, घटना एकच परंतु निष्कर्ष वेगवेगळे आले. तर हे निष्कर्ष जे आहेत ना, हे निष्कर्ष प्रत्येक जण कशावरून काढणार आहे, त्याच्या बौद्धिक क्षमतेमधून, मानसिक क्षमतेवरून, त्याच्या आवडीवरून
त्याच्या प्रवृत्तीवरून, त्याच्या इच्छेवरून काढणार. तर असे जे लोक विचार करतात ना, अशा लोकांच्या मधून या ठिकाणी उद्योजक बनतात, असं त्यांनी या ठिकाणी कॅट मधून म्हणजे ती जी चाचणी घेतली त्यामधून त्यांनी सांगितलेलं दिसून येतं. तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा का त्यांनी या ठिकाणी समावेश केलेला होता, तर ते अधिक या ठिकाणी विचार करत असतात, त्यांची क्षमता ही वैचारिक असते आणि आव्हानं स्वीकारण्याची त्यांची क्षमता त्यावेळी निर्माण झालेली असते. म्हणून त्यांनी त्या चित्राचा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्याकडून अशा पद्धतीनं त्यांनी अभ्यास करून घेतलेला होता किंवा त्याची ही या ठिकाणी त्यांनी निष्कर्ष काढला. तर त्यांना असं म्हणायचं आहे, जी साध्य करण्याची गरज आहे या गरजेतून जी प्रेरणा निर्माण होते त्या प्रेरणेला आपण कार्यसिद्धी प्रेरणा असं म्हणतो. बघा, प्रत्येक व्यक्तीचं मनातल्या मनात का असतं, परंतु एक ध्येय ठरलेलं असतं आणि ध्येय पूर्ततेसाठी तो सातत्यानं तोच विचार करत असतो आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी कोणकोणत्या मार्गाचा अवलंब करता येईल यासाठी सातत्यानं तो अभ्यास करत असतो. मग हे जे आहे ना, या प्रवृत्तीलाच डेव्हिड मॅक्लेलँड यांनी या ठिकाणी कार्यसिद्धी प्रेरणा असं म्हटलेलं आहे. कोणतंही कार्य असेल तर ते कार्य करण्याची ज्याची जी प्रबळ इच्छा असते, या प्रबळ इच्छेलाच त्यांनी कार्यसिद्धी प्रेरणा असं म्हटलेलं आहे. आता ही कार्यसिद्धी प्रेरणा प्रत्येकाकडे असते, परंतु ही प्रेरणा जास्त प्रमाणात असल्यास ना उत्तम कामगिरीचे किंवा आव्हानात्मक कार्य पूर्ण होतात आणि त्यामधून उद्योजक तयार होतात असं यांनी या ठिकाणी म्हटलेलं. तर या सिद्धांतावरून आपल्याला याची काही वैशिष्ट्ये सांगता येतील. असं त्यांनी सांगितलं की जे लोक विशिष्ट या ठिकाणी घटना सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतात आणि विशेष उद्देश पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात, त्यांना या ठिकाणी उद्योजक बनण्यामध्ये स्वारस्य असतं, असं यांचं मत. तर या सिद्धांताचं पहिलं वैशिष्ट्य काय आहे, कार्यसिद्धी हे जणू काही संबंधित व्यक्तीचे अंतिम उद्दिष्ट असते. एक लक्षात घ्या की त्यानं जे ध्येय ठरवलेलं असतं, हे ध्येय हे त्याचं अंतिम ध्येय असतं. ऍट एनी कॉस्ट तो प्रयत्न करतो आणि ते पूर्ण करण्यासाठी सातत्यानं या ठिकाणी तो वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करताना दिसून येतो, कार्यसिद्धी प्रेरणा असणाऱ्या व्यक्ती. दुसरं वैशिष्ट्य त्यांनी काय सांगितलेलं आहे, कठीण काम करण्याचे त्या व्यक्तीला आनंद मिळतो, त्यासाठी त्या व्यक्तीला कोणतीही लालूच दाखवण्याची गरज नाही. लालूच म्हणजे काय हो, आशा. आपण कार्यप्रेरणा बघितलेली होती बघा, कर्मचाऱ्यांना कार्यप्रेरणा देण्यासाठी वेतन वाढवले जातं, बोनस दिलं जातं, बोनस दिला जातो, त्यानंतर वेगवेगळ्या सोयी दिल्या जातात. याला काय म्हणतोय आपण, प्रलोभने असं म्हटलं होतं, आठवते का बघा. प्रलोभने म्हणजे ते आशा लावणे, त्याने अधिक काम करावं म्हणून या ठिकाणी त्यांना या ठिकाणी काहीतरी मोबदला दिला. तर हे या कार्यसिद्धी प्रेरणेच्या बाबतीत या ठिकाणी साध्य होत नाही. तर त्या व्यक्तीला कठीण काम करण्यामध्ये आनंदच असतो, हे आव्हान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी तो सातत्याने प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी त्याला मनापासून प्रेरणा लाभलेली असते, स्वयंप्रेरणा असं म्हणतो त्याला. कारण त्या व्यक्तीनं निश्चित असं या ठिकाणी एक उद्दिष्ट ठरवलेलं असतं आणि ती व्यक्ती हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी बाह्य प्रेरणेची गरज असत नाही किंवा त्याला कोणतीही आशा दाखवण्याची गरज असत नाही. तिसरं वैशिष्ट्य आहे, अशा व्यक्तींना पैसा मिळवणे आवडते, पण पैसा आहे म्हणून अशा व्यक्ती वारेमाप खर्च करत नाहीत किंवा कंजूसपणाही करत नाहीत. लक्षात घ्या की उद्योजक बनणं हे मुख्य या ठिकाणी उद्देश काय आहे, प्रत्येक व्यक्तीचं या ठिकाणी ज्या कृती होत आहेत, वेगवेगळ्या कृती, काही या ठिकाणी सेवा दिल्या जात असतील, काही नोकरी करत असतील, काही शेती करत असतील, प्रत्येकाचा उद्देश काय आहे हो, पैसा मिळवणं उद्देश आहे की नाही, आहे. पैसा मिळवणं अपरिहार्य आहे. का पैसा मिळवणे अपरिहार्य आहे, कारण काही लोक वैयक्तिक आपल्या गरजा आहेत, कौटुंबिक गरजा आहेत, सामाजिक गरजा आहेत, या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला उत्पन्नाची म्हणजे पैशाची गरज आहे. तर अशा व्यक्तींना पैसा मिळवणे आवडते, कारण का आवडणार, कारण त्याशिवाय ते या ठिकाणी आपलं आणि आपल्या उद्योगाचा विकास करू शकत नाही. आणि भरपूर पैसा आहे म्हणून ते कोणत्याही गोष्टीवरती वारेमाप खर्च करत नाहीत, पुन्हा कंजूसपणा देखील करत नाहीत. म्हणजे त्यांच्याकडे संतुलन असतं बघा, की भरपूर पैसा आहे म्हणून अधिक खर्च केला जाणार नाही
किंवा एखाद्या गोष्टीसाठी जर तंत्रज्ञानासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करण्याची गरज असेल तर तिथं देखील योग्य वेळी ते खर्च करतील, ही एक त्यांची प्रवृत्ती असते. त्यानंतर पुढलं वैशिष्ट्य आहे नफ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कमीत कमी प्रयत्नाने जास्तीत जास्त पैसा मिळवणे असा नसतो. कठीण काम पूर्ण केल्याचे निदर्शक किंवा यशाचे मोजमाप म्हणून नफ्याकडे पाहणे असा दृष्टिकोन असतो. बघा, या कार्यसिद्धी प्रेरणा असणाऱ्या लोकांचा दृष्टिकोन हा सकारात्मक आहे. त्यांनी कमीत कमी प्रयत्नात अधिकाधिक नफा मिळावा अशी त्यांची अशी अपेक्षा नसते, परंतु विशिष्ट सेवा सोसायटीला पुरवणे, समाजाला पुरवणे किंवा विशिष्ट वस्तू चांगल्या पद्धतीने या ठिकाणी समाजाला पुरवणे आणि त्यामधून काही नफा मिळवणे हे त्यांचं या ठिकाणी रास्त मान्य असतं किंवा रास्त या ठिकाणी त्यांचा उद्देश असतो. म्हणजे कठीण काम पूर्ण केल्याचे निर्देशक किंवा यशाचे मोजमाप म्हणून नफ्याकडे पाहणे असा त्यांचा दृष्टिकोन असतो. की विशिष्ट या ठिकाणी सेवा पुरवल्या म्हणून त्यांना नफा मिळत असतो आणि तेच ते या ठिकाणी त्याचं फलित आहे असं ते या ठिकाणी म्हणत असतात. म्हणजे नफ्याकडे पाहणं हा त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन आहे. तो नफा कशाचा या ठिकाणी फायदा आहे, कशाचा परिणाम आहे, तर त्यांनी ज्या कठीण कामं केलेली आहेत, आव्हानं पूर्ण केलेली आहेत, या आव्हानाप्रती त्यांना मिळालेलं ते पारितोषिक असतं. पुढलं वैशिष्ट्य आहे यामध्ये ते म्हणजे विकसित किंवा विकसनशील देशात तसेच कोणतीही राज्यव्यवस्था असलेल्या देशात कार्यसिद्धी प्रेरणा एकाच प्रकारे कार्य करते. या प्रेरणेने प्रभावित झालेले लोक उच्च जबाबदारी व सत्ता प्राप्त करतात. आता त्यांनी सांगितलं की हा सिद्धांत कोणत्या देशांना लागू होईल, तर ह्या ज्या व्यक्ती आहेत ह्या सर्व ठिकाणी समानच असतात, त्यांच्या प्रवृत्तीत बदल होत नाही. त्यांनी या ठिकाणी जे ध्येय ठरवलेलं असतं त्यासाठी त्यांना स्वयंप्रेरणा लाभलेली असते, नैसर्गिक प्रेरणा लाभलेली असते, आव्हाने स्वीकारण्याची त्यांची तयारी असते आणि त्यामुळं विकसित आणि अविकसित देश असा फरक करण्याची गरजच नाही म्हणतायत मॅक्लेलन. मॅक्लेलन काय म्हणतायत की विकसनशील देशात किंवा कोणत्याही राज्य व्यवस्थेत कार्यसिद्धी प्रेरणेचा हा जो या ठिकाणी परिणाम आहे तो सारखाच होत असतो, त्यावरती काही या ठिकाणी कमी जास्त परिणाम होणार नाही. परंतु या ठिकाणी हा परिणाम सारखाच होत असला तरी इतर घटकांचा देखील परिणाम होऊ शकतो बरं का. कारण उद्योजकासाठी किती सवलती उपलब्ध आहेत, पायाभूत सुविधा किती उपलब्ध आहेत, यावर सुद्धा उद्योजकतेचा या ठिकाणी विकास अवलंबून आहे. पण त्याने असं सांगितलेलं आहे विकसित विकसनशील अशा कोणत्याही देशामध्ये या सिद्धांताला या ठिकाणी पर्याय नाही किंवा तशा पद्धतीने या ठिकाणी जे लोक असतील ते लोक जर या ठिकाणी आपले कार्य उत्स्फूर्तपणे पूर्ण करत असतील तर उद्योजकतेला साहजिकच चालना मिळेल. त्यानंतर पुढलं वैशिष्ट्य त्यांनी दिलेलं आहे बघा, कार्यसिद्धी प्रेरणा मोठ्या प्रमाणात असलेल्या व्यक्ती यशस्वी उद्योजक होण्याची शक्यता जास्त असते. बघा, ज्यांच्याकडे कार्यप्रेरणा आहे त्या कार्यप्रेरणा म्हणजे कोणतेही कार्य करण्याची प्रेरणा. प्रेरणा म्हणजे काय, उत्साह, त्याला लाभलेला या ठिकाणी उत्साह असं प्रेरणा म्हणतो. तर ज्या समाजामध्ये कार्यसिद्धी प्रेरणा असलेले लोक जास्त आहेत असे या ठिकाणी लोक उद्योजक लवकर बनतात किंवा उद्योजक होणे यशस्वी उद्योजक होण्याची शक्यता जास्त असते. अशा व्यक्तींचा जोखमीकडे पाहण्याचा विशिष्ट दृष्टिकोन असतो. आपण उद्योजकाच्या अनेक या ठिकाणी व्याख्या पाहिलेल्या होत्या बघा. या व्याख्येमध्ये जोखीम हा एक महत्वाचा भाग असतो की उद्योजकाला जोखीम स्वीकारावीच लागते. आपण दोन्हीकडे पाहिलं होतं बघा, उद्योजक आणि उद्योजकता ह्या दोन्ही टॉपिक मध्ये पाहिलेलं होतं की जोखीम स्वीकारल्याशिवाय उद्योग सुरू होत नाही, व्यवसाय सुरू होत नाही. ही जोखीम कोणत्याही प्रकारची असू शकेल परंतु ती स्वीकारणं गरजेचं असतं आणि उद्योजक या जोखमीकडे पाहण्याचा विशिष्ट दृष्टिकोन असतो. मॅक्लेलॅंड यांनी दाखवून दिले आहे की अशा व्यक्तींना सट्टेबाजीच्या स्वरूपातील अति धोका स्वीकारणे आवडत नाही. म्हणजे मोठ्या प्रमाणात जर धोका असेल ना तर या ठिकाणी ती गुंतवणूकच करणार नाही. सट्टेबाज म्हणजे या ठिकाणी काही वेळेला मागणी पुरवठावरती नियंत्रण करून या ठिकाणी किंमत वाढवली जाते, याला सट्टेबाजी असं म्हटलं जातं किंवा साठेबाजी असं म्हटलं जातं. बघा, मध्यंतरीच्या काळात आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कांद्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या होत्या आणि कांद्याच्या किमती वाढल्यामुळे काय केलं होतं, ज्या ज्या व्यापाऱ्यांच्याकडे या ठिकाणी कांदा आहे ते लगेच या ठिकाणी वितरण व्यवस्थेमध्ये आणत नाही, कारण ते अनेक दर वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतात.
सरकार, तर त्यावरती नियंत्रणाचा हा भाग वेगळा आहे, कारण त्यांना या ठिकाणी विशिष्ट नियमानुसार जो उपलब्ध साठा आहे तो उपलब्ध करून द्यावा लागेल. परंतु उद्योजक अशा ठिकाणी गुंतवणूक करत नाहीत, कारण उद्योजक जोखीम स्वीकारतात, परंतु ही जी जोखीम आहे ही जोखीम अशा पद्धतीने स्वीकारतात की डोळसपणाने त्यांनी स्वीकारलेली असते. बघा की समाजामध्ये अनेक व्यक्ती या ठिकाणी शक्यतो जोखीम स्वीकारण्यास तयार नसतात, कारण का, त्यांचा नकारात्मक विचार असतो. 50% जर शक्यता या ठिकाणी तोट्याची असेल तर 50% शक्यता फायद्याची असते, याकडे या ठिकाणी विशेष लक्ष देणं गरजेचं असतं. परंतु सिद्धी प्रेरणा लाभलेले लोक या जोखमीकडे या ठिकाणी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतात, ते मर्यादित जोखीम स्वीकारण्यास तयार असतात. परंतु मोठ्या प्रमाणात जर या ठिकाणी जोखीम असेल तर ते स्वीकारणं त्यांना आवडत नाही. पुढलं वैशिष्ट्य आहे त्यांचं, त्यामध्ये अशा व्यक्तींना आपल्या कार्याबद्दल प्रत्याभरण मिळणे असे तीव्रतेने वाटते. प्रत्याभरण म्हणजे काय, फीडबॅक असाला, मोबदला असं म्हणा. आपल्या प्रगतीची माहिती त्यांना तत्काळ व नेमकी मिळावी असे वाटत असते. म्हणजे त्यांनी या ठिकाणी जे कार्य केलेले आहेत ना, या कार्याला समाजामधून मान्यता मिळावी असं त्यांना वाटत असतं, किंवा त्यांना फीडबॅक मिळावं असं या ठिकाणी त्यांना वाटत असतं की या कार्यामुळं समाजाचा किती फायदा झाला, शासनाचा किती फायदा झाला, आणि त्यामधून या ठिकाणी तशा पद्धतीनं जर त्यांना ही निश्चित अशी विशिष्ट प्रमाणाची जर निष्कर्ष त्यांना लाभले किंवा फीडबॅक लागलं तर साहजिकच त्यांना अधिक या ठिकाणी प्रेरणा मिळते. म्हणजे कोणतीही नवीन वस्तू तयार केल्यानंतर ग्राहकांच्या कडून ज्यावेळी या ठिकाणी फोन येतो की तुमची वस्तू अतिशय चांगली आहे आणि ती मला वारंवार या ठिकाणी उपयोगात आणता येते, याला फीडबॅक असं म्हणायचं. असं वस्तूच्या बाबतीतच नव्हतं, कामगारांच्या बाबतीत असेल किंवा रॉ मटेरियलच्या बाबतीत असेल, तर यांनी जी कार्य केलेली आहेत या कार्यासाठी त्यांना तीव्रतेने प्रत्याभरण मिळावे असं त्यांना वाटत असतं. म्हणजे आपली प्रगती ही त्यांना समजावी आणि त्यासाठी समाजानं मान्यता द्यावी असा त्यांचा या ठिकाणी उद्देश असतो. त्यानंतर पुढलं वैशिष्ट्य आहे या सिद्धांताचं, संलग्नता प्रेरणा अधिक असलेल्या व्यक्तींना शाबासकी आवडते. म्हणजे ह्या ज्या प्रेरणा आहेत ह्या प्रेरणा ह्या वेगवेगळ्या घटकावरती अवलंबून असतात. एखाद्यानं वितरण व्यवस्थेमध्ये अधिक चांगलं काम केलेलं असतं, एखाद्या उत्पादन पद्धतीमध्ये संलग्नता असं या दृष्टिकोनातून पाहिजे. तर यांना जी आहे ती जी आपण कार्य केलेलं आहे या कार्याच्या बाबतीत समाजाकडून प्रतिसाद मिळणं गरजेचं असतं. फारच छान असा शेरा मिळणं आवडतं, परंतु कार्यसिद्धी प्रेरणा अधिक असलेल्या व्यक्तीला आपल्या कार्यक्षमतेचे नेमके मोजमाप व्हावे असे असते. जनरल मध्ये या ठिकाणी मोजमाप होऊन त्यांना चालत नाही. जर विशिष्ट पद्धतीने या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केलेले असतील आणि त्यामधून समाजामध्ये लोकांच्या राहणीमानाचा दर्जा जर 5% 7% वाढलेला असेल, म्हणजे हे या ठिकाणी निश्चित स्वरूप झालं बघा. म्हणजे त्यांनी जे केलेले प्रयत्न आहेत त्यामधून समाज सुधारणा झाली आणि ते त्यांच्या दृष्टिकोनातून अधिक गरजेचं असतं. जनरल मध्ये फारच छान किंवा अतिशय चांगलं तुम्ही काम केलेलं आहे अशा पद्धतीचा या ठिकाणी शेरा त्यांना आवडत नाही. मोठी कामगिरी सहज व चटकन होत नसते याची जाणीव या लोकांना असते. बघा हे महत्वाचं आहे. कोणताही व्यवसाय सुरू करायचा, त्यामध्ये यशस्वी व्हायचं आणि नवीन वस्तू तयार करायच्या आणि त्या बाजारपेठेमध्ये उपलब्ध करून द्यायचे, इंट्रोड्यूस करायचं, हे सहज शक्य नाही याची त्यांना जाणीव असते. त्यामुळं अनेक वेळा जरी अपयश आलं तरी ते खचून जात नाही, सातत्याने प्रयत्नांची पराकाष्ठा करायचा ते प्रयत्न करतात. त्यानंतर मदतनीसाची निवड करताना ते ओळखीच्या लोकांना निवडण्याचा विचार करत नाही, तर कौशल्य असलेल्या लोकांना निवडतात. मग अनोळखी असले तरी चालेल. बघा लक्षात येते का की ज्यावेळी उद्योग संस्था चालवायची असते ना, त्यावेळी अनेक पद्धतीच्या लोकांना आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने उद्योग संस्थेमध्ये घ्यावं लागतं. उत्पादनाशी संबंधित उत्पादन कामगार असतील, या ठिकाणी प्रशासनाशी संबंधित प्रशासकीय सेवक आपल्याला घ्यावे लागतील, त्यानंतर मार्केटिंगशी संबंधित मार्केटिंगची लोक घ्यावी लागतील. तर ही लोक घेत असताना ते ओळखीचा विचार करत नाहीत, वशिलेचा विचार करत. तर ज्या लोकांच्याकडे कौशल्य आहे अशाच लोकांची ते निवड करतात, कारण त्यांना आपलं उद्दिष्ट अधिक चांगल्या पद्धतीनं आणि त्वरित पूर्ण करावयाचं असतं. थांबूया.
हा सिद्धांत या ठिकाणी संपलेला आहे. पुढील तासाला पुढला सिद्धांत बघू. धन्यवाद. लगेच आपण बँकिंग चालू करतो.